नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण मार्च 2026मधील जे काही चालू घडामोडी झालेल्या आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया. आज मार्च महिन्यामध्ये ज्यांना पुरस्कार भेटलेले आहेत त्या सर्वांविषयी जाणून घेऊया. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026चा जो आहे तो लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके आणि सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला मिळालेला आहे. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार नेमका काय आहे याविषयी डिटेल्समध्ये पाहूया. आपत्ती व्यवस्थापन उत्कृष्ट कार्यासाठी सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि लेफ्टनंट कर्नल अशोक शेळके वैयक्तिक श्रेणीमध्ये मिळालेला आहे. यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने 23 जानेवारी 2026 रोजी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 जाहीर केला. कोण? केंद्रीय गृह मंत्रालय. महत्त्वाचा पॉईंट. कर्नल अशोक शेळके यांना कशासाठी भेटलेला आहे पाहूया. त्या आहेत महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील गोडीगाव आहे, गोडेगाव झालेला आहे इथं, येथील निवासी असलेल्या लेफ्टनंट कर्नल अशोक शेळके या मेकॅनिकल इंजिनियर आहेत पेशाने. 2024मध्ये वायनाड येथे झालेल्या भीषण भूस्खलनादरम्यान बचावलेल्या कामगिरीसाठी हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आणि सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जे आहे 2005मध्ये याची स्थापना झालेली आहे. आपत्ती सज्जता आणि प्रतिसाद लक्षणीयरित्या मजबूत केले. 3 स्तरामध्ये आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून 1185 प्रशिक्षित आपदा मित्रांची नियुक्ती केली. 2016मध्ये मस्त भूकंप आणि 2023मध्ये तिस्ता पूर यासारख्या गंभीर घटनांमध्ये SSDMAच्या रिअल टाईम समन्वय आणि प्रशिक्षण प्रथम प्रतिसादकर्त्यामुळे 2563 लोकांची सुटका करण्यात यश आले. दरवर्षी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीने म्हणजे 23 जानेवारीला हा पुरस्कार जाहीर केला जातो. ही संस्था श्रेणीसाठी 51 लाख आणि प्रमाणपत्र आणि वैयक्तिक श्रेणीसाठी 5 लाख व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना स्वीकारला मचोडा पाहिजेत होता, मवोदा असं झालेलं आहे इथं. मचोडा यांना नोबेल पुरस्कार. जानेवारी 2026मध्ये अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत व्हेनेझुएलाचे विरोधी पक्ष नेत्या मरिया कोरिना मचोडा यांनी त्यांना मिळालेल्या 2025 सालच्या शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारात सुपूर्द पत्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिला. व्हेनेझुएलाचे विरोधी पक्ष जे नेते आहेत ते मारिया कोरिना मचाडो यांना 2025 साली शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार दिला गेला होता. तो पुरस्कार काय केला? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काय केला? त्यांनी सुपूर्द केलेला आहे. त्यांना हा पुरस्कार व्हेनेझुएलाच्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी पाठिंबा देण्याच्या ट्रम्प यांनी बजावलेल्या भूमिकेचा दखल म्हणून आपण हे पदक दिल्याचे मचोडा यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्याची इच्छा अनेकदा व्यक्त केली होती. पुढील चालू घडामोडी पाहूया. इंदिरा गांधी शांतता जो पुरस्कार आहे तो त्याची सुरुवात जी आहे 1986मध्ये झाली होती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मरणात दिला जातो. इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टतर्फे हा दिला जातो, दरवर्षी दिला जातो. या ट्रस्टच्या अध्यक्षा सध्या कोण आहे? सोनिया गांधी आहेत. या स्वरूप काय? 1 कोटी रुपये आणि प्रशस्तीपत्र ट्रॉफी असे या प्रकाराचे स्वरूप आहे. आणि पहिला पुरस्कार जो आहे पार्लिमेंटरीज फॉर ग्लोबल ॲक्शन 1986ला दिला होता. हा जो आहे आंतरराष्ट्रीय शांतता आणि विकास सुनिश्चित करण्यासाठी, स्वातंत्र्य आणि मानवतेची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी वैज्ञानिक संशोधनाचा वापर यासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. मिखाईल गोर्बाचेव 1987ला मिळालेल्या यांना. युनिसेफ 1989, जिमी कार्टर 1997,
बाकी पुढील तुम्ही आपला व्हिडिओ स्टॉप करून वाचून घ्या. 2025चा जो इंदिरा गांधी शांतता पुरस्कार आहे तो भेटलेला आहे ग्रासा माशेल, जे मोझांबिका इथली आहेत. काय मोझांबिका 2025चा कोण ग्रासा माशेल मोझांबिकाचे आहेत. आणि 2024चा जो इंदिरा गांधी शांतता पुरस्कार आहे मिशेल बॅचलेट चिलीमधले आहेत, त्यांना भेटलेला आहे. 25चा लक्षात ठेवा, 24चा एवढा सध्याच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2026 सालासाठी एकूण 131 पद्म पुरस्कार प्रदान करण्याची मान्यता दिली. किती एकूण 131. विजेत्यामध्ये 2 जोड्याचा समावेश आहे. विजेत्यामध्ये एकूण 2 जोड्याचा समावेश आहे. यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. एकूण किती 131. 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण, 113 पद्मश्री पुरस्काराचा समावेश आहे. या विजेत्यापैकी 19 महिला आहेत. 19 महिला आहेत. परदेशी NRI, PIO, OCI या श्रेणीतील 6 व्यक्ती आणि 16 मरणोत्तर पुरस्कार विजेत्याचा सुद्धा समावेश आहे. महिलांचा 19, मरणोत्तर 16, इतर NRI, परदेशी वगैरे जे काही त्या 6 व्यक्तीचा समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील 15 दिग्गजांचा समावेश आहे. 1 पद्मविभूषण, 3 पद्मभूषण आणि 11 पद्मश्रीचा समावेश आहे. आता पद्मविभूषण विजेते पाहूया. राज्य धर्मेंद्र सिंह देओल, मरणोत्तर पुरस्कार भेटलेला आहे. कला क्षेत्रामध्ये महाराष्ट्र, हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रभावी अभिनेते होते ते. श्रीमती एम राजन जे आहे कला क्षेत्रामध्ये मिळालेले आहे, उत्तर प्रदेशचे आहेत. गायिका, अंग आणि बनारस घराण्यातील आहेत त्या. श्री VS अच्युतानंदन, मरणोत्तर सार्वजनिक व्यवहार, केरळ, माजी मुख्यमंत्री होते हे. सार्वजनिक व्यवहार मंत्री केरळचे जे आहे श्री KT थॉमसन, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत, त्यांनासुद्धा पद्मविभूषण मिळालेले आहे. श्री P नारायण, साहित्य आणि शिक्षण, केरळमधले आहेत. पत्रकार, यांनासुद्धा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2026 मधले आहेत. 131 पुरस्कार वितरित झाले, त्यात महाराष्ट्राच्या 15 दिग्गजांचा समावेश आहे. पद्मभूषण विजेते काही पाहूया. काही तुम्ही कोणत्याही एखाद्या करांच्या पुस्तकामधून सगळ्यांचे नावं पाठ करा आणि कोणत्या क्षेत्रामधून मिळालेलं आहे ते सुद्धा पाठ करा. आणि विशेषतः महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे जेवढे महाराष्ट्रातील व्यक्तींना पद्मभूषण, पद्मविभूषण किंवा पद्मश्री मिळालेले सर्व व्यक्ती आणि क्षेत्र त्यांची पाठ ठेवा. पद्मविभूषण विजेते श्रीमती अलका याज्ञिक, कला क्षेत्रात मिळाले आहेत, त्या महाराष्ट्राच्या आहेत. श्री मम्मुट्टी, कला, केरळ कला क्षेत्रामध्ये. पियुष पांडे, मरणोत्तर कला, महाराष्ट्र क्षेत्र महाराष्ट्र राज्यात, आणि क्षेत्र कोणतं आहे कला. पद्मश्री जे पुरस्कार आहेत महाराष्ट्रातील बऱ्याचशा व्यक्तीला मिळालेला आहे. त्यातील जे काही 15 व्यक्ती आहेत त्या कोणत्याही एखाद्या पुस्तकातून तुम्ही वाचून घ्या. आता पुढची अशोक चक्र विजेते. अशोक चक्र कोणाला मिळालेलं आहे? अशोक चक्र कोणाला मिळालेलं आहे? कॅप्टन शुभांशु शुक्ला, फ्लाइंग पायलट आहेत ते. 2000 तासापेक्षा जास्त उडाणाचा अनुभव असलेल्या मूळचे लखनौचे रहिवासी आहेत. कॅप्टन कोण? शुभांशु शुक्ला. भारतीय हवाई दलाचे लढाऊ पायलट आणि अंतराळवीर आहेत त्यांनी. जून 2025मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात भेट देणारे पहिले भारतीय म्हणून इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय कोण, असा जर प्रश्न आला तर कॅप्टन शुभांशु शुक्ला अशोक चक्र विजेते आहेत ते. व्यावसायिक ऑर्बिटल मिशन 4 साठी पायलट म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण सूक्ष्म गुरुत्वाकर्षण प्रयोग केला आणि अंतराळात प्रवास करणारे ते दुसरे भारतीय बनले. अशोक चक्र हा भारतातील शांतताकालीन सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. कोणाला मिळालेला आहे? शुभांशु शुक्ला, फ्लाइंग लेफ्टनंट होते ते. कीर्तिचक्र विजेते कोण आहेत? मेजर हरदीप सिंह, आसाम रायफलचे आहेत ते. नायक सुभेदार डोलेश सुब्बा, 2 पॅरासेना आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्ण नायर, फायटिंग पायलट आहेत, वायुसेनेतील आहेत. शौर्य पुरस्कार जे काय आहेत ते तुम्ही
वाचून घ्या. पुढची महत्त्वाची चालू घडामोड आहे 68वी ग्रॅमी पुरस्कार 2026 जे जाहीर झालेला आहे केव्हा 1 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे 68वे ग्रॅमी पुरस्कार सोहळा 2026 पार पडला. ट्रेवर नोवा यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. दलाई लामा यांनी जिंकला पहिला ग्रॅमी पुरस्कार. कोण जिंकला आहे? दलाई लामा यांनी जिंकलेला आहे. महत्त्वाचं आहे जगाला शांतता आणि अहिंसेची शिकवण देणारे तिबेट धर्मगुरू दलाई लामा वयाच्या 90व्या वर्षी आपली पहिली ग्रॅमी पुरस्कार जिंकले. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी काय जिंकले? ग्रॅमी पुरस्कार जिंकलेले आहेत. लांबा यांना मेडिटेशनल द रिफ्लेक्शन ऑफ हॅज हॉलिनेस द दलाई लांबा या अल्बमसाठी बेस्ट ऑडिओ बुक आणि नॅरेशन स्टोरी टेलिंग रेकॉर्डिंग या श्रेणीमध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. ग्रॅमी पुरस्कार पहिले के पॉप गाणे आहेत. या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत, त्या तुम्ही वाचून घ्या. आपला व्हिडिओ स्टॉप करून वाचून घ्या. ठळक विजेते पाहूया ग्रॅमी पुरस्काराचे. अल्बम ऑफ द इयर भेटलेला आहे बँड बनीला. डेवी थिरर मास फुटेज. रेकॉर्ड ऑफ द इयर भेटला आहे केंड्रिक लामार आणि SZA यांना. सॉन्ग ऑफ द इयर बिली आयलिश. बेस्ट न्यू आर्टिस्ट ओलिव्हिया डीन यांना भेटलेला आहे. बेस्ट पॉप वोकल आल्बमसाठी कोणाला? लेडी गागा यांना भेटलेला आहे. आणि बेस्ट पॉप सोलो परफॉर्मन्ससाठी लोला यंग यांना भेटलेला आहे. बेस्ट रॅप आल्बमसाठी केंड्रिक लामारा यांना भेटलेला आहे. बेस्ट म्युझिक फिल्म म्युझिक बॉय जॉन विल्यमसन यांना माहितीपट आहे, या माहितीपटाला भेटलेला आहे. धन्यवाद. आपले लेक्चर जर आवडले असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.